आज़ाद हुए 59 वर्ष हो चुके हैं और भारत एक तरफ डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटीज, स्किल एजुकेशन के सपने को पूरा करने की दौड़ में लगा हुआ है, तो वहीं दूसरी तरफ एक वर्ग ऐसा भी है जो 2 वक्त के भोजन और रोजगार के लिए दर बदर की ठोकरें खा रहा है और शिक्षा से पूरी तरह वंचित है। इक्कीसवीं सदी का भारत, यह सपना तभी संभव हो सकता है जब पिछड़े जनजाति के वर्ग को हर एक चीज में समानता मिले। ऐसी ही एक संस्था है जो पिछले कई वर्षों से इसके लिए कार्य कर रही है और इस संस्था का नाम है वनवासी कल्याण आश्रम। नमस्कार। वनवासी कल्याण आश्रम ही एक अखिल भारतीय स्तरावरची संस्था आहे आणि त्याच्यातलीच हे महाराष्ट्रामध्ये त्याचं काम 1974-75च्या सुमाराला सुरू झालं। अखिल भारतीय स्तरावरचं काम 1952ला जशपूर नगर, मध्य प्रदेश, आत्ताचं छत्तीसगड जे राज्य आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी ते सुरू झालं। आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते महाराष्ट्रातलं रायगड जिल्ह्यातलं माणगाव हे केंद्र आहे। माणगाव हे केंद्र 1999ला सुरुवातीला माणगाव गावामध्ये एक 2 खोल्या भाड्याच्या घेऊन त्या ठिकाणी सुरुवातीला 5-10 विद्यार्थ्यांच्या सहाय्यानं सुरू करण्यात आलं। त्याच्यानंतर हा जो आता परिसर आपण ज्या ठिकाणी आहोत तो परिसर आणि आज जे आपल्या इथले भव्य दिव्य असं स्वरूप त्या ठिकाणी दिसतंय। आता या ठिकाणी 1ली ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी वेगवेगळ्या जनजातीचे वेगवेगळ्या पाड्यावरचे त्या इथे शिक्षण घेत आहेत। माणगावच्या परिसरामध्ये उत्तेखोल गावामध्ये कातकरी आणि ठाकूर समाजातली मुलं या ठिकाणी शाळेमध्ये शिकतात आणि रायगड जिल्ह्यातली संपूर्ण 8 तालुक्यांमधली या ठिकाणी जवळजवळ 431 विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत। या ठिकाणी ज्यावेळेला इयत्ता 8वीचा वर्ग सुरू करण्यात आला तेव्हा त्याचबरोबर मुलांना व्यावसायिक शिक्षण कशा पद्धतीने देता येईल अशा पद्धतीचा प्रयोग शाळेमध्ये सुरू करण्यात आला आणि म्हणून इयत्ता 8वी पासून मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा SSC बोर्डाचा अभ्यासक्रम, मान्यता असलेला अभ्यासक्रम शाळेमध्ये सुरू करण्यात आला। या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, ऊर्जा पर्यावरण, शेती पशुपालन आणि गृहारोग्य अशा 4 विषयांमध्ये प्रात्यक्षिक रूपाने हाताने काम करत करत विविध कौशल्य शिकत प्रशिक्षण दिले जाते।
विषय में भी विद्यार्थियों ने बहुत काम किए हुए हैं। स्कूल में अब तक जितने भी टेबल कुर्सी हैं वह सब वनवासी कल्याण आश्रम के विद्यार्थियों द्वारा ही तैयार की गई हैं। इसके अलावा पंखे को ठीक करना, लाइट की फिटिंग करना, ये सब काम इन विद्यार्थियों को सिखाया जाता है। खेती में विद्यार्थियों ने स्वयं नर्सरी तैयार की है। नर्सरी में विद्यार्थियों ने अलग अलग पौधे उगाए हुए हैं और आसपास के गांवों में अब तक 25,000 से ज़्यादा पौधे लगाए हैं। बच्चों को पारंपरिक एवं अत्याधुनिक दोनों ही तरह का ज्ञान सही तरह से मिले, इसीलिए यहाँ का शिक्षण सेवक वर्ग हमेशा ही प्रयत्नशील रहता है। कंप्यूटर आज के जीवन की आवश्यकता बन गया है और इसलिए वनवासी कल्याण आश्रम में विद्यार्थियों को कंप्यूटर की शिक्षा भी दी जाती है और साथ ही इस विद्यालय में बच्चों के पढ़ने के लिए पुस्तकालय भी है, जहां अलग अलग विषयों की पुस्तकें उपलब्ध हैं, जिसके सानिध्य से छात्रों का बहुविकास संभव हो पा रहा है। इतर शाळांपेक्षा या शाळेमध्ये संस्कारावर जास्त भर दिला जातो. त्याच्या मागची संख्या याला ज्याचं नाव घेतले ते सांगायचे. 407च्या मागची संख्या 406. किती किती मागची संख्या येते? 405. छात्रावास में रहने वाले विद्यार्थियों के आहार का खास ख्याल रखा जाता है। और विद्यार्थी भी अनुशासन के साथ प्रार्थना के पश्चात ही भोजन को ग्रहण करते हैं। इस संस्था में ई लर्निंग की क्लासेस भी दी जाती हैं, जो कि आज के शिक्षा के क्षेत्र में महत्वपूर्ण बन चुकी है। इससे बच्चे आसानी से और तेजी से सीखते हैं।
वनवासी कल्याण आश्रम के बच्चों की खो खो, कबड्डी जैसे खेलों में अपनी अच्छी पकड़ बनी हुई है, जिसके कारण राज्य स्तर पर कबड्डी और खो खो जैसे खेलों में बच्चों ने बहुत से पुरस्कार प्राप्त किए हुए हैं। मुलींना शाळेत विशेषतः जास्तीत जास्त पाठवा मुलांच्या बरोबर, कारण मुलींची संख्या कमी असायची. मुली जेव्हा शाळेत यायला लागल्या तेव्हा असं कळलं की त्यांचं जो कातकरी समाज आहे ह्यामध्ये, आदिवासी समाजामध्ये, त्या कातकरी समाजामध्ये लग्न करणं म्हणजे बालविवाह करणं ही प्रथा जास्तीत जास्त आहे. त्यानुसार मुलगी 4थी 5वीला आली तर तिच्या लग्नाचा विचार केला जातो. म्हणून सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे की त्या पालकांना समजून काढणं की त्यांच्या शारीरिक, त्या विद्यार्थिनीची शारीरिक वाढ झालेली नाही, ती लग्नाला अजून तयार नाही, तरी सुद्धा तिला शाळा शिकू द्या, नंतर लग्नाचा विचार करा. अशा प्रकारचे हे प्रसंग आलेले आहेत की मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आमच्या शाळेतून विद्यार्थी जेव्हा घरी जातात आणि जून महिन्यामध्ये शाळा सुरू होते त्यावेळेला कळून आलं की 1-2 विद्यार्थिनीचे लग्न झालेले आहेत. एवढ्या बालविवाह पद्धती पण अजून प्रचलित आहे. ते शिक्षणाशिवाय जाणार नाही, कारण त्यांचे पालकही अजून अज्ञान आहेत. हे विद्यार्थी ज्या वेळेला शिक्षण घेतील त्यावेळेला त्यांच्यामधला हा दोष आहे तो नक्कीच दूर होणार आहे. इतर समाजातील घटकांनी आपल्या बांधवांसाठी ही प्रयत्न करावं. आम्ही आवाहन करतो की आपणही या प्रकल्पावर येऊन एक वेळा या विद्यार्थ्यांची पाहणी करावी, या प्रकल्पाची पाहणी करावी. काय चाललेले आहे, कोणत्या प्रकारचे संस्कार दिले जातात, हे विद्यार्थी नक्की काय शिकतात, कसे घडतात, हे पाहूनच आपण आमच्या प्रकल्पाला, आमच्या वनवासी कल्याण आश्रमाच्या आश्रमशाळेला सहकार्य करावे अशी मी आपणास विनंती करतो. ये दिल तू रोना नहीं, ये ख्वाब अधूरे नहीं, ये माँ सारे तेरे होंगे पूरे कभी. एक दिन आएगा तू मुस्कुराएगा. Oh, 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 oh.